नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र घोडके आपणा सर्वांचं अहमद अब्दुल्ला गरीब ITIच्या YouTube चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। मित्रांनो, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शब्द दिला होता की पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी खास व्यक्तीला मी तुमच्यासाठी त्यांची मुलाखत तुमच्यासाठी घेऊन येईन। तर आज खरोखरच खूप चांगला दिवस होता अहमद अब्दुल्ला गरीब ITIच्या इतिहासामध्ये की आमच्याकडे एक प्रोग्राम आयोजित केला होता कौशल्यधारा युवा संवाद। आणि या प्रोग्राममध्ये मार्गदर्शन करण्यासाठी इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट आदरणीय प्रिया सावंत मॅडम यांची उपस्थिती आम्हाला लाभली आणि त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन या प्रोग्राम मध्ये केलेलं आहे की जेणेकरून तुम्ही पण ऐकाल। म्हणजे आमचा हा जो प्रोग्राम आहे YouTube चॅनलला सेव्ह केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया, त्यांची माहिती स्वतःची ते स्वतः सांगतीलच आणि या प्रोग्रामचं महत्त्व। तुमचं स्वागत आमच्या YouTube चॅनलमध्ये आणि मी आभारही मानेन तुमचे की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांचं म्हणजे विचारांची जी पातळी आहे ती तुम्ही वाढवली आणि यापुढे नक्कीच आमचे जे विद्यार्थी सक्सेस झालेले तुम्हाला दिसतीलच। हा जो प्रोग्राम आहे पहिल्यांदा तुम्ही तुमची माहिती सांगायलाच आणि आता त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की हा जो प्रोग्राम आहे तुम्ही घेता अनेक ठिकाणी घेता, तर तुमचा उद्देश काय त्याच्या मागचा हा आम्हाला आमच्या व्ह्यूअर्सना पण कळू। धन्यवाद सर। आज तुमच्या अहमद अब्दुल्ला गरीब या ITI मध्ये येऊन अतिशय सुंदर वाटलं। एक वेगळाच अनुभव होता, कारण ITI म्हटलं की थोडंसं एक बॅकग्राऊंड असतं की ITI कशी असेल। आता मी जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातल्या बऱ्याच ITIना व्हिजिट केलेला आहे। तर तुमची ही ITI आहे, इकडची स्वच्छता, इकडचा टापटीपणा, इकडचं इन्फ्रास्ट्रक्चर, इकडच्या विद्यार्थ्यांची डिसिप्लिन बघून अतिशय म्हणजे भारावून गेले म्हटलं तरी चालेल। कारण एका प्रकारचे कॉर्पोरेट लुक सुद्धा आहे याला। इंडस्ट्रीची जी वर्कशॉप्स असतात ती वर्कशॉप्सही मी बघितली तुमच्या ITIची। ती वर्कशॉप सुद्धा अद्यावत उपकरणांनी अगदी सजलेली आहेत। उपकरणं सगळी चालू अवस्थेमध्ये आहेत आणि त्याच्यातनं एक वैशिष्ट्यपूर्ण जी गोष्ट मी म्हणजे ऑब्झर्व केली ती म्हणजे इथे कुठलीही गोष्ट वेस्ट अशी नाहीये। ज्या गोष्टी वेस्ट आहेत त्यांचाही उपयोग विद्यार्थ्यांसाठी या ना त्या कारणाने केलेला आहे। आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी जे सिम्युलेशन लॅब होती तुमची, लँग्वेज लॅब आहे, लायब्ररी बघितली, तर अतिशय म्हणजे कुठल्याही एखाद्या कॉर्पोरेट म्हणा किंवा एखाद्या इंडस्ट्री सारखं म्हणा किंवा एखाद्या प्रायव्हेट लायब्ररीचा लुक आहे की जिथे विद्यार्थ्यांना एक स्वच्छ वातावरण आहे, लर्निंगसाठी अतिशय पोषक वातावरण आहे। त्याच्यानंतर मी अजून एक तुमचे जिम सुद्धा बघितलं मी। तर जेव्हा मला तुमचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत त्यांनी मला सांगितलं, मैडम ये जिम हमने इसलिए किया है ताकि स्टूडेंट्स का टाइम जो है वो अच्छी चीज़ों में लगे, उनको बुरी आदतों से वो दूर रहे। सो टाइम का जो यूटिलिटी है वो परफेक्ट होना चाहिए। त्यामुळे मला अतिशय म्हणजे ही एक वेगळी ITI जाणवलं, ITIचं वेगळेपण जाणवलं। आणि जसं तुम्ही मला विचारलं दुसरा प्रश्न की तुमचा उद्देश काय या सेशन मागचा, उद्देश एकच आहे की जे आपले पंतप्रधान ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक स्वप्न बघितिलंय, टू मेक इंडिया स्किल कॅपिटल ऑफ द वर्ल्ड। आणि जेव्हा आपण म्हणतो की आपल्याला भारताला स्किल कॅपिटल बनवायचं, तर माझ्या दृष्टीने ITIचा प्रत्येक विद्यार्थी म्हणजे नुसताच ITIचा नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक ITIचा प्रत्येक विद्यार्थी हा पंतप्रधान त्यांची ही कौशल्य सेना आहे एका प्रकारे, कारण ते कौशल्याचे विद्यार्थी आहेत। आणि जर आपल्याला भारताला स्किल कॅपिटल बनवायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थी हा कौशल्य निपुण होणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्या दृष्टीने तुमच्या ITI मध्ये जे प्रयत्न चाललेत ते अतिशय वाखाणण्यासारखे आहेत। म्हणजे त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंटवरती लक्ष दिलं जात आहे, नुसतं कौशल्याचं ट्रेनिंग नाहीये इथे, एक व्यक्ती म्हणून तो कसा घडला जाईल याच्यावरती काम होत आहे आणि ते खरंच कमेंडेबल आहे। खूप छान वाटलं आणि पुढील आयुष्यासाठी तुम्हाला अहमद अब्दुल्ला गरीब ITI हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थ्याला खूप चांगली माहिती आमच्या विद्यार्थ्यांनाही दिली आणि आमच्या व्ह्यूअर्सना दिली, त्याबद्दल आपले आभार। तर मित्रांनो, ह्या होत्या इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट आदरणीय प्रिया सावंत मॅडम। असंच पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी खास कोणत्या तरी व्यक्तीला मी घेऊन येईल। तेव्हापर्यंत तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।